देश विदेशातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजातील प्रत्येक बातमी. सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता. आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. नमस्कार. एन मराठी न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत. कोल इंडिया लिमिटेड आणि वेकोली प्रशासनाच्या विरोधात कामगारांनी आता एल्गार पुकारला आहे. सोमवार 10 ऑगस्ट 2026 रोजी वेकोली बल्लारपूर क्षेत्रातील कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाप्रबंधक कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. कामगारांच्या हक्कासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले असून प्रशासनाकडून मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा संताप कामगारांनी व्यक्त केला आहे. दृश्यामध्ये आपण पाहू शकता की कामगारांनी लाल झेंडे हातात घेऊन प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. तसेच धरणे प्रदर्शनाच्या विरोधातील पोस्टरवर श्रमिक हितांची अनदेखी स्वीकारणार नाही असा स्पष्ट इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. या आंदोलनातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत. 12वा वेतन करार JBCCI संदर्भात वेतन समितीची स्थापना तातडीने करण्यात यावी. NCWA-XI अंतर्गत प्रलंबित असलेल्या कामगारांच्या मागण्यांचा त्वरित निपटारा करण्यात यावा. केंद्र सरकारने लागू केलेले 4 श्रमिक कोड वापस घेण्यात यावे. या महाआंदोलनात AITUC, HMS, INTUC आणि CITU या प्रमुख संघटनांनी संयुक्त संघर्ष समितीच्या माध्यमातून मोठा सहभाग नोंदवला. एकजूट होऊन अधिकारांसाठी संघर्ष तेज करा आणि हम लढेंगे हम जितेंगे असा नारा देत कामगारांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. आता वेकोली बल्लारपूर क्षेत्र प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते आणि कामगारांच्या प्रश्नांवर काय तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजुरा येथून आमचे प्रतिनिधी आनंद मांडवकर यांच्यासह ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज.